रक्तशुद्धी करणारी, रक्त वाढवणारी, अशक्तपणा दूर करणारी नागली अशी आपण नागलीचा एक पदार्थ बनवणार आहे, जो कर्नाटकात जास्त खाल्ला जातो. आपणही नागलीच्या पापड्या बनवतो, पण तेव्हा करता करता जे खातो तेच, पण हे ते थोडंसं वेगळं. चला तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. अतिशय रुचकर हा पदार्थ, अगदी तुम्ही लहान मुलांपासून तर अगदी ज्येष्ठांपर्यंत कोणालाही द्या खायला. जिभेची चव तर वाढवेलच, पण आजारी माणूसही नीट होईल असं मला वाटतं. शरीराला ताकदही देईल, ऊर्जाही देईल सोप्या पद्धतीने. चला तर नेहमीचंच आपलं नागली स्वच्छ धुवून घ्या, कारण नेहमी त्याच्यामध्ये बारीक खडे किंवा राळ असते, वाळूचे कण असतात, मातीचे कण असतात आणि ते कचकच करेल. तर ती स्वच्छ धुवून घ्या, 3 दिवस भिजत घाला किंवा 1 दिवस भिजत घाला, अशी बांधून ठेवा. बांधून ठेवल्यावर बघा तिला किती मोड आले, इतके भारी मोड आले, इतके भारी की तिला बघतच राहावं असं मला वाटलं. आता कोणी माझ्या मैत्रिणी जर नुसतं खायसाठी पीठ बनवायचं असलं ना, तर अगदी असं मोडबीड आणून येऊन देत नाही, पण तुम्ही आणा, कारण हे खूप पौष्टिक आहे मोड आलेलं. मी स्वच्छ ती वाळवली, अगदी उन्हात कडकडीत वाळवली आणि अगदी बारीक दळून आणली. इथे मी कोंडा काढलेला नाही. तर चला लगेच 1 वाटी पीठ, आणि तुम्हाला पाणी किती घालायचं, थोडं पातळ ठेवायचं असेल तर थोडं पाणी वाढवा. तर त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण पापड्यांना घालतो तसं की पापडखार, त्यात ओवा, जिरे पावडर, बडीशोप, तीळ, हिंग. आता इथे मी थोडंसं पापडखारही घातलेलं आहे बरं का, हे तुम्हाला सांगायचं. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, हे कुठलेही पदार्थ नाही घातले तरीही चालेल. मस्तपैकी तसंच वाफायला ठेवा, एक 7 ते 8 मिनिट मध्यम गॅसवर. हे बघा, मला गरज वाटली थोडी पाण्याची म्हणून मी घातली, कारण मी ते कोंड्यासहित केलेलं आहे. मस्त असं वाफलेलं आहे. आणि आता लगेच परत मी तव्यावर घेणार आहे. थोडी मी लसणाची फोडणी दिली आणि परत थोडंसं तीळ, लाल तिखट आठवणीने, थोडे मिरच्याचे तुकडे घातले, आठवणीने लसूण परतवत टाकला. आणि हे बघा, त्याच्यावर तो पिठाची जे आपलं नागलीचं पीठ शिजलेलं होतं ना, ते त्यावर ठेवलं. मस्त असं झालं, वास खूप छान येत आहे. असं नाही का पापड्या बनवल्यावरच खाल्लं पाहिजे, असंही आपण अधूनमधून एक प्रकारे असं समजा की नागलीच्या पिठाची उकड. पण तिकडे ते नागलीचे मुद्दे म्हणता का गुद्दे म्हणता का असं काहीतरी म्हणतात, मी ऐकलेलं आहे. तिथे तर ते असं म्हणतात की प्रत्येक हॉटेलमध्ये खायला असतात, आणि ते म्हणतात की हे फक्त गिळायचं काम करायचं, याच्यावर तुम्ही सांबर वरण काही घ्या. मस्त असं आपण तर तसंच खातो बघा. मस्त असं झालं आहे, वासही खूप सुटला आहे, केव्हा खाईल असं झालं आहे. बाळंतणीसाठी तर हे खूप उपयोगाची आहे, थंड असते ती शरीराला, त्याच्यामुळे नागली ही खाल्लीच पाहिजे. खरंच सांगते, प्रतिकारशक्ती वाढवते, आणि डायबेटीज रुग्णांना तर फारच गुणदायी आहे. मस्त असे मी गोळे बनवलेले आहे आणि आम्ही तशीच खाल्लेले आहे. आता यात कोणी तेल टाकून खातं, कोणी तूप टाकून खातं, कोणी लोणच्याबरोबर खातं. तुम्ही कसं खाता नक्की बनवा, कसं झाले पदार्थ सांगा, नक्की तुम्हाला आवडेल. कधीही तुम्हाला खाऊ वाटले तर तुम्ही कराल. असं नाही का पापड्या करायचीच वाट बघायची आणि तेव्हाच हे नागलीचं पीठ खायचं. मस्त सोप्या पद्धतीने इथे बनवलं, आम्हाला तर फार आवडतं. आता तर आमच्याकडे असं समजा की 2 ते 3 दिवसात सारखं आम्ही बनवतो आणि आवडीने खातो. तर तेव्हा तुम्हीही बनवा, चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा.